सुरू करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकाणा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटून घेऊया. श्वासाकडे लक्ष. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका. कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची. सावकाश गती थांबूया. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओंकार. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. काही क्षण शांती. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ वर. आपल्या साधनेची दिवसाची आणि आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. हळूहळू कमरेत सरळ. दोन्ही हात खाली. हस्तमुखन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर. सुरुवातीला विश्रांती घेऊया.
दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात समोर. एकाच वेळेला दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये जास्तीत जास्त स्ट्रेच देऊया आणि रिलॅक्स करूया. जास्तीत जास्त स्ट्रेच. अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोट फोल्ड करायचे. पुन्हा ओपन करूया. जास्तीत जास्त ताण. 4 बोट फोल्ड करून त्यावर अंगठा. ओपन करूया. पुन्हा जास्तीत जास्त ताण. अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोट ओपन करायचंय. जास्तीत जास्त ताण. अंगठा आतमध्ये, मग पुन्हा ओपन. दोन्ही पावलं जोडून पुन्हा घ्यायचे. हाताची 5ही बोटं जोडलेली आणि अँकल जॉईंट मधून पाऊल, मनगटामधून हाताचा तळवा स्वतःकडे खेचायचा आहे, जमिनीकडे ताणायचंय. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 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 थांबायचंय. हाताचे मुठी ओढून घ्यायचे. अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोट. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1 2. एकाच वेळेला मनगट आणि अँकल जॉईंट्स गोलाकार फिरतात. विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5. थोडा वेळ हात खाली, थोडा वेळ विश्रांती. मानमध्ये सैल सोडून द्या. रिलॅक्स. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले करणार आहोत नेक रोटेशन. आपल्या हाताचा सपोर्ट मागे द्यायचा आहे. पाठ एकदम सरळ असेल. आणि आता सुरुवात करूया. एकदा मान उजवीकडे, मागची भिंत बघायची. सेंटर, डावीकडे, सेंटर, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. मध्यभागी हलकीशी मान टिल्ट करूया. एकदा उजव्या कानाजवळ उजवा खांदा जाईल. आपल्या हाताचा सपोर्ट असल्यामुळे सहज आपला खांदा कानाच्या दिशेने, आपला कान खांद्याच्या दिशेने जातो. डावीकडे, पुन्हा एकदा उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, सेंटर. मानवर, खाली, वर, खाली. वन मोर टाइम. वर, खाली. आणि आता सुरू करूया. उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवायला मान. सावकाश. 3 वेळेला क्लॉकवाईज. आणि 3 वेळेला विरुद्ध बाजूने. अगदी सावकाश. प्रत्येक सांधा आपला मोकळा होतो याची जाणीव. सावकाश मान सरळ करूया. थोड्या वेळ विश्रांती. पुन्हा मान मध्ये सैल सोडून रिलॅक्स. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. उजवा पाय आहे तो फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा आहे. हाफ बटरफ्लाय. डावा पाय सरळ असेल. उजवा गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करूया. वर घेऊया. जमिनीकडे. बरं, आता हे करताना पाठीची हालचाल करायची नाही. पाठ आपल्याला कुठेही पुढे मागे नाही करायचे. फक्त हालचाल आपल्या पायामध्ये. जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस आणि वर, खाली, वर. बरोबर. खाली, वर, खाली, वर. थांबायचंय. करूया बेबी मुवमेंट. उजवा पाय थोडासा वर उचलायचा आहे. अँकल जॉईंटच्या खाली डाव्या हाताचा आधार, गुडघ्याच्या इथे उजव्या हाताचा आधार. थोडासा पाय वर उचलायचा आहे. आणि आता सावकाश आपला उजवा पाय जास्तीत जास्त डावीकडे, उजवीकडे. 1. हिप जॉईंट्स मधून पाय हलतोय. 2 3 सावकाशपणे. 4
5. 5 वेळा झालं की थांबायचं. उजव्या हाताचा सपोर्ट उजव्या अँकलच्या वरून द्यायचा आहे आणि डाव्या हाताचा सपोर्ट अँकलच्या खाली असेल. पाऊल आपण पकडल्या अँकलच्या इथे आणि आता ते असं झटकून घ्यायचं. तुम्हाला जेवढं सहज झटकता येईल तेवढं झटकून घ्या. सावकाश थांबायचं आणि उजवा पाय सरळ करायचा आहे. तुला दोन्ही पाय जोडलेले आहेत. आता डाव्या पायाने हीच होती. डावं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर. डावा गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करूया. वर घेऊया. जमिनीकडे. वर. जमिनीकडे. वर. जमिनीकडे प्रेस. पाठीची हालचाल न करता वर. जमिनीकडे. वर. बरोबर, छान. करूया बेबी पोश्चर. डावा पाय वर उचलायचा आहे. अँकलचा उजव्या हाताचा आधार अँकलच्या खाली. डावा हात गुडघ्यावर. आणि आता सुरू. उजवीकडे. डावीकडे 1. उजवीकडे. डावीकडे 2. 3. 4. 5 वेळा झाले की थांब. आणि आता पाऊल झटकून घेऊया. मगाच प्रमाणेच आपल्या हाताची स्थिती घ्यायची अँकलच्या इकडे आणि पाऊल झटकून घ्यायचंय. एकदम पाय लूज सोडा म्हणजे पाऊल पण छान झटकलं जाईल. त्याच्यामध्येच कळतं की आपला स्टिफनेसपणा किती कमी झालाय. सावकाश थांबायचंय आणि डावा पाय सरळ करायचा आहे. थोडा वेळ विश्रांती. आणि करूया फुल बटरफ्लाय. पावलं जोडून घ्यायची आहेत. हाताची पकड पावलांच्या भोवती. जास्तीत जास्त गुडघे मांड्या जमिनीकडे प्रेस करा. आणि आता सुरुवात करूया. गुडघे वर खाली. वर खाली. आणि हळूहळू स्पीड वाढवायला सुरुवात करा आपापल्या क्षमतेने. संपूर्ण आपले हिप जॉईंट्स थाय मसल्स तिथे जो काही स्टिफनेस पण आहे तो कमी होते. सावकाश हळूहळू कृती थांबवायची आहे. दोन्ही पाय सरळ करायचे आणि पुन्हा एकदा विश्रांती. करणार आहोत आपण जानुशिरासन आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. तर सुरुवातीला आपण फक्त पायाची बोटं पकडणार आहोत आणि आपली हनुवटी गळ्याकडे नेणार आहोत. आणि मग सेकंड टाइम जेव्हा आपण करू तेव्हा आपले हात मांडीवर असतील. यथाशक्ती पुढे झुकायचं आणि त्या हाताने आपल्याला उजवं पाऊल किंवा पायाचा तळवा किंवा टाच पकडायचा प्रयत्न करायचा. अगदीच टाच पाऊल पकडता नाही आलं तर हात जमिनीकडे सैल सोडायचे आणि आपलं कपाळ गुडघ्याला लागण्याचा प्रयत्न करायचा. जानुशिरासन. ठीक आहे. दोनदा आपण ही कृती करणार. एकदा फक्त पायाची बोटं आणि एकदा पूर्ण आपलं कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. ज्याला पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र जास्त पुढे झुकणं टाळायचं आहे. ठीक आहे. सुरुवात करूया. स्थिती आपण घेतली आहे. उजवा पाय सरळ आहे. पाठकडा सरळ. नजर समोर. आणि आता दोन्ही हातांनी आपल्या उजव्या पायाची बोटं पकडायचा प्रयत्न करा. छान. हा ठीक आहे. जर फिंगर टिप्स जरी पकडता आले तरी हरकत नाहीये. आणि मग हळूहळू आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करा. तर ही एक मुद्रा आहे. महामुद्रा याला म्हणतात. मुद्रा म्हणजे आपल्या एखाद्या शरीराच्या भागावरती दाब येतो. जिथे आता आपल्या गळ्याच्या इथे एक हलकासा प्रेशर आहे. म्हणून याला महामुद्रा असं नाव आहे. त्याचबरोबर आपली जी टाच आहे ती जास्तीत जास्त आपल्या शरीराच्या जवळ आहे. त्यामुळे तिथे पण एक हलकासा प्रेशर आल्यासारखं वाटतं. इथे पुन्हा नॉर्मल श्वास चालू आहे. श्वास घेतोय. सोडतो. उलट चाल करताना आधी सावकाश मान वर करायची आणि मग हाताचा सपोर्ट सोडून द्यायचा. आता दोन्ही हात आता उजव्या पायाच्या मांडीवर. पुन्हा पाठकडा सरळ. नजर समोर. आता एक श्वास भरून घ्यायचा
आणि श्वास सोडत आपले हात पायाला घासत घासत जेवढं तुम्हाला लोअर बॅक मधून आधी पुढे जा, बिलकुल आधी डोकं खाली घेऊ नका. जेवढं तुम्हाला लोअर बॅक मधून पुढे जाता येईल तेवढं पुढे जा. अँकल, पाऊल किंवा पायाची बोटं पकडा किंवा हात जमिनीला टेकवा, सैल सोडा. आणि मग शेवटी आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने न्यायचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. इथे मात्र आता आपल्याला थांबायचं आहे. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ असेल, नकळत डोकं टेकवायच्या नादात आपण पाय फोल्ड करतो. पण तसं न करता पाय सरळ ठेवा. आपले संपूर्ण उजव्या पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल्स ताणले जात आहेत. पोटावरती प्रेशर आणि रक्ताचा प्रवाह डोक्याच्या दिशेने होतोय. पुन्हा इथे थांबा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. उजवा पाय डावा पाय सरळ करा. पुन्हा थोडा वेळ विश्रांती घ्या. मान मध्ये सैल सोडून. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीच्या इथे. टाच जास्तीत जास्त आपल्या शरीराच्या जवळ, म्हणजे जिथे आपला अॅनसचा भाग आहे तिथे जास्तीत जास्त शरीराच्या जवळ जाऊ देत आपले टाच. पाठ करा सरळ. सुरुवातीला आपण करतोय महामुद्रा, म्हणजे आपल्या दोन्हीही हातांनी डाव्या पायाची बोटं म्हणजे चवड्याचा भाग पकडायचा प्रयत्न करा यथाशक्ती. थोडंसं पाऊल स्वतःकडे खेचलत ना की बरोबर पायाची बोटं पकडता येते. बघा, सावकाश. बरं, आता जर पाय तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटत असेल, जास्त जर आपण शरीराच्या जवळ घेतो तेव्हा जर अनकम्फर्टेबल वाटत असेल, थोडासा पाय लूज करा, काही हरकत नाहीये. थोडासा लूज केला तरी चालेल, जो आपण पाय फोल्ड केलाय ते. आणि आता सावकाश आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करा. आणि पुन्हा इथे थांबा. खांदे एकदम रिलॅक्स सोडा. नॉर्मल श्वास चालू आहे. श्वास घेतोय, सोडतोय. डोळे मिटून घ्यायचे. आणि इथे आपण आपापल्या क्षमतेने थांबतोय. आपल्यामध्ये जो काही बदल होतोय शरीराच्या कुठल्या भागामध्ये त्याचीही जाणीव असेल. उलट चाल करताना श्वास घेत घेत आधी मान सरळ करायची. आणि पुन्हा कमरेतनं सरळ. दोन्ही हात आता आपले मांडीवरती असतील. डाव्या पायाच्या. एक श्वास भरून घ्यायचा. आणि श्वास सोडत हळूहळू दोन्ही हात पायाला घासत घासत पाऊला जवळ जातील. पाऊल, टाच, पायाची बोटं पकडायचा प्रयत्न. आणि शेवटी जर हात पोचत नसतील तर हात जमिनीवर ठेवा. आणि शेवटी आपलं कपाळ डाव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. पाय मात्र गुडघ्यातनं सरळ असेल. आणि पुन्हा इथे नॉर्मल श्वास चालू. खांदे एकदम रिलॅक्स. डाव्या पायाचे मसल्स, हॅमस्ट्रिंग्स मसल्स ताणले गेले. रक्ताचा प्रवाह पुन्हा डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होतीये. पोटावरती दाब आहे, पाठकणावर ताण आहे. जोड श्वासाची. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. उजवा पाय सरळ करा. मान मागे सैल सोडा. विश्रांती. आजची जी बरीचशी आसनं आहेत ही आपला ब्रेन ऍक्टिव्हेट करणारी आसनं आहेत. जसं की आता आपण जी कृती केली तिथे सुद्धा आपला रक्ताचा प्रवाह हा ब्रेनच्या दिशेने होत होता, म्हणजे आपल्या डोक्याच्या दिशेने होत होता. पुढे पण जी आपण कृती करणार आहोत किंवा आसनं करणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हाच हे जाणवेल किंवा आजची जी आसनं आहेत ही त्याच दृष्टीने आपण करणार आहोत. तर आता इथे पाठीच्या मणक्याला आपल्याला फॉरवर्ड बेंड होता, आता हलकासा आपण बॅकवर्ड बेंड होऊया. म्हणजे पुन्हा आपला रक्ताचा प्रवाह हा आपल्या ब्रेनच्या मेंदूच्या दिशेने होणार आहे. तर दोन्ही पाय जुळवून घ्या. हात शरीराच्या जवळ. आणि आता आपलं हाताची कोपरे जी आहेत ही पूर्णपणे जमिनीला टेकवा. ठीक आहे. आणि मान मागे सैल सोडा.
हाताचा सपोर्ट तसाच ठेवा, मान मागे एकदम सैल सोडून द्या. श्वास घेतोय, सोडतो. आपण इथे हात सरळ नाही केले, तसेच ठेवलेत फोल्ड असलेले हात. आणि पावलं जी आहेत ती शक्य असेल तर जमिनीकडे ताणा. अँकल जॉईंट्स मधून पावलं जमिनीकडे ताणा. सावकाश मान सरळ करा. पावलं रिलॅक्स करा. कंबरेतनं सरळ व्हा. आणि वज्रासन. एकेका पायाने वज्रासन घालायचे. सावकाश सरळ व्हा. एक एक पाय फोल्ड करून वज्रासन. दोन्ही हात मांडीवर, डोळे अलगद मिटून घेऊया. सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये. करणार आहोत आपण भूशिरासन, आणि त्यासाठी एक नॅपकिन तुम्हाला जवळपास लागेल. सॉरी, मी तुम्हाला हे आधीच सांगायला पाहिजे होते. एक छोटासा नॅपकिन जवळपास घ्या. नॅपकिनची घडी आपल्या गुडघ्याच्या समोर. पाठकणा सरळ, नजर समोर. करणार आहोत भूशिरासन. पुन्हा ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र करताना काळजी घ्या, किंवा हे आसन करणं टाळलं तरीही चालेल. दोन्ही पाय, हा आता सुरुवात करूया. गुडघ्यांच्या समोर आपली नॅपकिनची घडी असेल. जर समोर नॅपकिनची घडी नसेल तर तुम्ही हा मॅटचा भाग जो आहे ना तो फोल्ड केला तरी चालतो. म्हणजे कधी कधी आपल्या जवळपास नसतं तर असा हा मॅटचा जो समोरचा भाग आहे ना तो असा फोल्ड करायचा. आणि आपल्या गुडघ्याच्या 2 ते 3 सेंटीमीटर पुढे ठेवायचं. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हे करू शकता. हा, ठीक आहे. आणि आता हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आहेत. ती हाताची पकड नॅपकिनच्या घडीच्या मागे. आपण याच्या आधी पण हे आसन शिकलोय. आणि आता आपली उजळणी चालू आहे. आणि आता दोन्हीही हातांची कोपरं आपल्या गुडघ्यांच्या जवळ असतील. आपल्या टाळूचा भाग जो आहे तो नॅपकिनच्या घडीवर ठेवायचा. ही स्थिती पक्की झाली की मग गुडघ्यातनं दोन्ही पाय सावकाश सरळ करायचे. आधी सीटचा भाग वर उचला. पावलांचं माउंटन करा. आणि मग गुडघ्यातनं दोन्ही पाय सरळ करा. आपला संपूर्ण शरीराचा भार आपल्या डोक्यावर जातो. ठीक आहे. इकडे आपली स्थिती पक्की झाली, आपला बॅलन्स आपल्याला सांभाळता आला की मग पावलं आपली हळूहळू आपल्या चेहऱ्याच्या किंवा डोक्याच्या दिशेने न्यायला सुरुवात करा. इथे संपूर्ण शरीराचा काटकोन तयार होतो. आणि इथे पुन्हा यथाशक्ती थांबा. ज्यांना पाठकणा, वर्टिगो, हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी हे करणं टाळा. ज्यांना शक्य आहे त्यांनी इथे थांबण्याचा प्रयत्न करा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. उलट चाल करूया. हळूहळू गुडघ्याचा भाग जमिनीवर येऊ दे. आपल्या नॅपकिन जे आहे ते बाजूला ठेवा. कपाळाचा भाग जमिनीला टेकवा. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. सीटचा भाग हळूहळू आपल्या पायावर येऊ दे. हाताची कोपरं गुडघ्याच्या जवळ येऊ देत. आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेमध्ये येऊ देत. आणि इथे थांबा थोडा वेळ. आपल्या क्राऊनच्या इथे म्हणजेच आपल्या टाळूच्या भागाच्या इथे जो प्रेशर आलेला होता तो रिलीज होत जाईल. रक्ताचा प्रवाह पुन्हा एकदा हळूहळू बदलत चालतोय. आणि आता श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा.
डोळे मिटलेले आहेतच, सावकाश कमरेतनं सरळ जो काही प्रेशर होता तो हळूहळू रिलीज होतोय त्याची जाणीव. आपल्या शरीरामधला जो ब्लड फ्लो आहे तो आपल्याला अनुभवता आला पाहिजे. डोळे मिटून या सगळ्याचा नॉर्मल श्वास चालू आहे. थोडस विश्रांतीकारक आसन करूया, ते म्हणजेच शशकासन. आता इथे तुम्हाला तुमचे गुडघे आणि मांड्या एकमेकांपासून लांब करायचे. जास्तीत जास्त लांब करा गुडघे मांड्या. बरोबर. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या सरळ. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपले हात आधी खाली जमिनीला टेकवा आणि हात आपले जास्तीत जास्त सरळ करत करत आपल्या पोटाचा भाग, छातीचा भाग आणि आपलं कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये आपलं संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने अगदी सैल सोडून द्या. श्वास घेतोय सोडतोय. आपला संपूर्ण पोटाचा भाग, छातीचा भाग जमिनीच्या दिशेने सैल सोडा. इथे नॉर्मल श्वास चालू आहे आपला. आणि हळूहळू श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ व्हा. हाताच्या आधाराने श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. छान, बरोबर. गुडघे मांड्या हळूहळू जॉईन करून घ्या आणि एकेका पायाने वज्रासन सोडून द्या. एक एक पाय सरळ द्या सावकाशपणे. आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. आपली जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आणि आत न्यायची. जास्तीत जास्त जीभ बाहेर, आतमध्ये, बाहेर, आत, बाहेर, आत, बाहेर, आत. आता पुन्हा जीभ जास्तीत जास्त बाहेर येईल आणि एकदा उजवीकडे डावीकडे आपण फिरून घेणार. आपली नजर जिभेच्या शेंड्याकडे असेल. जीभ जास्तीत जास्त बाहेर येते. नजर जिभेच्या शेंड्याकडे आणि एकदा उजवीकडे डावीकडे फिरून घ्या. मान सरळच ठेवायची, फक्त जिभेमध्ये हालचाल. मान मध्यभागीच ठेवायची. हं. फक्त जीभ बाहेर घेऊन यायची आणि तिच्या शेंड्याकडे लक्ष देऊन आपल्याला ही कृती करायची. आता जीभ तोंडातल्या तोंडात गोलाकार फिरून घ्या. तोंड बंद असेल आणि जसं आपण गोळी चघळतो त्याप्रमाणे तोंडातल्या तोंडात गोलाकार फिरवा. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. पाहिजे तोंड बंद. थोडीशी लाळ जमा झाली असेल तर ती गिळून टाका. डोळे मिटून काही क्षण श्वासाकडे लक्ष. करूया सिंह मुद्रा. आपली हाताची बोबरं थोडीशी बाहेर येतील. पाठकणा सरळ. एक श्वास भरून घ्यायचा. जीभ जास्तीत जास्त बाहेर, श्वास सोडताना जास्तीत जास्त बाहेर घेऊन या जीभ.
नजर आपली आपल्या आयब्रो सेंटरकडे असेल, जिभेचे स्नायू ताणा, चेहऱ्याचे मसल्स ताणले जातील. जास्तीत जास्त चेहरा ताणण्याचा प्रयत्न, नजर आयब्रो सेंटरकडे आणि नॉर्मल श्वास चालू. खूप छान. आपल्या जिभेचा शेंडा हनुवटी जवळ नेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे खूप छान असा स्ट्रेच मिळतो. हरिओम. तोंडात जिभातमध्ये तोंड बंद, डोळे बंद, हाताची कोपरं रिलॅक्स करा. संपूर्ण बदल अनुभवण्याचा प्रयत्न. आपला चेहरा अधिक तजेलदार, तेजस्वी दिसण्यासाठी ही सिंह मुद्रा, योग मुद्रा आपल्याला खूप फायद्याच्या ठरतात. पुन्हा एकदा अजून एक आवर्तन. हाताची कोपरं हलकीशी बाहेर, पाठ करा सरळ. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत जीभ जास्तीत जास्त बाहेर, नजर आपली आयब्रो सेंटरकडे, नॉर्मल श्वास चालू. हरिओम. जीवातमध्ये तोंड बंद, डोळे बंद, हाताची कोपरं रिलॅक्स. संपूर्ण सिंह मुद्रेचा परिणाम, त्याचा अनुभव. करूया योग मुद्रा. तर योग मुद्रेमध्ये आज आपल्याला एक हलकस एक वेगळी कृती करायची आहे, ती दाखवते मी तुम्हाला, मग आपण एकत्रित करूया. तर इथे आपण डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडतो आणि ती पकड आपल्या पाठकण्याच्या इथे ठेवतो. बरोबर. त्यानंतर आपल्याला पुढे झुकायचंय. पुढे आल्यानंतर आपल्याला एकदा उजव्या बाजूला बघायचंय आणि एकदा डाव्या बाजूला. अशा प्रकारे ही कृती करायची, एकदा उजवीकडे, डावीकडे. आणि मग आपल्या टाळूचा जो भाग आहे बघा, आपण आता इथे कपाळ जमिनीला टेकलंय, बरोबर. एकदा कपाळ जमिनीला टेकवायचं आणि एकदा टाळूचा भाग. एकदा कपाळ, मग टाळूचा भाग. जमिनीला घासत घासत ही कृती करायची. एकदा कपाळ चिटकलेलं असेल आणि एकदा टाळूचा भाग. असं आपण प्रत्येक कृती 3 ते 4 वेळेला करणार. आणि मग हळूहळू श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. ठीक आहे. हे करताना आपल्याला आपला श्वास चालूच ठेवायचा आहे. फक्त आपण एकदा उजवीकडे डावीकडे मान फिरवणार आणि एकदा फोरहेड जमिनीला असेल आणि एकदा आपल्या टाळूचा भाग. सावकाश प्रयत्न करूया. ज्यांना पाठकणा आणि कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र अनकम्फर्टेबल वाटलं तर उलट चाल करा. सुरुवात करूया. डाव्या हाताचा मनगट उजव्या हाताने पकडा. ती पकड जिथे आपलं शेवटचं माकड हाड आहे तिथे ठेवायची. पाठकणा सरळ. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. आधी लोअर बॅक मधून पुढे यायचं, म्हणजे बरोबर आपलं कपाळ जमिनीकडे जातं. खांदे कोपरं जमिनीकडे सैल सोडा. हाताची पकड हलकीशी ढिली करा. आपण ह्या आधी आसनामध्ये काही क्षण थांबतोय. आसन म्हणजेच ही मुद्रा आहे, योग मुद्रा. पोटावरती प्रेशर आहे. जिथे कुठे प्रेशर येतो ज्या ग्रंथींवरती, मुद्रेमध्ये ज्या आपल्या एंडोक्राईन ग्लँड्स आहेत, अंतस्त्रावी ग्रंथी आहेत, तिथे एकतर प्रेशर असतो किंवा ताण असतो, तेव्हा त्या मुद्रा ठरतात. तेव्हा ते आसन मुद्रा म्हणून ओळखलं जातं. आणि आता हळूहळू पुढची कृती करूया. सावकाश. आपल्याला एकदा उजव्या बाजूला बघायचं आहे, म्हणजे डावा कान आपल्या जमिनीच्या दिशेने जातोय. मग हळूहळू तसंच कपाळ घासत घासत डावीकडे बघायचं. एकदा उजवीकडे, डोकं वर न उचलता जमिनीला घासत घासत या कृती करतोय. एकदा डावीकडे, उजवीकडे. बरोबर, ठीक आहे, छान. डावीकडे. सावकाश मध्ये या. आता एकदा आपला टाळूचा भाग खाली जमिनीकडे घ्या आणि एकदा फोरहेड. जमिनीला घासत घासत ही कृती तिथल्या तिथेच आपण वर खाली करतोय. एकदा टाळूचा भाग आणि मग कपाळ. टाळूचा भाग, कपाळ. टाळूचा भाग, कपाळ. थांबायचंय. हाताची पकड हलकीशी घट्ट करा, जी सैल झाली असेल थोडीशी.
थोडेसे खांदे आणि कोपरं वरच्या मागच्या दिशेने हलकेसे खेचून घ्या आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. डोळे मिटलेले आहेत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. दोन्ही हात आपल्या मांडीवरती. द्रोण मुद्रेत काही क्षण इथे थांबा. आणि एकेका पायाने पद्मासन अर्ध पद्मासन जे घातलंय ते सोडून द्या. एक एक पाय सरळ करा. विश्रांती. अँकल जॉईंट पासून पावलं स्वतःकडे पुढे मागे करून घ्या. आणि सूर्यनमस्कारासाठी उठून उभं. सूर्यनमस्कार जे आहेत हे तुमच्या प्रत्येक सिस्टीम वरती काम करतात. सावकाश मॅटच्या पुढे येऊ द्या. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात जोडून घेऊया. डोळे अर्धत मिटून घेऊया. आपल्या बंद डोळ्यांसमोर नुकताच उगवणारा सूर्य त्याची प्रतिमा आणण्याचा प्रयत्न करूया. गायत्री मंत्राचा पठण करते. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्तपादासन, चार उजवा पाय मागे अश्वसंचलन. गुडघा जमिनीला टेकवा. शक्य असेल तर पाऊल जमिनीकडे फ्लॅट करा. केलेला आहे आपण 4 अश्वसंचलन, 5 दंडासन. डावा पाय मागे, टाचावरती, पायाच्या बोट जमिनीवर, नजर समोर. 4 6 अष्टांगासन. गुडघे जमिनीला, हातवटी किंवा कपाळ जमिनीवर. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. आता इथे पावलं जमिनीला फ्लॅट करण्याचा प्रयत्न करा. नजर सिलिंगकडे. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. टाचा आपल्या जमिनीला टिकवण्याचा प्रयत्न आणि जास्तीत जास्त नजर आपली नेवल रिजन कडे. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलन. आता डावं पाऊल पुन्हा एकदा फ्लॅट करण्याचा प्रयत्न करा जमिनीला. नजर सिलिंगकडे. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कार. अजून 3 आपल्याला करायचे. जर कोणाला अनकम्फर्टेबल वाटलं तर थांबायला हरकत नाही. सुरुवात करूया. ओम आदित्याय नमः. 1 2 3 4 डाऊन पाय मागे. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. ओम भ्रमये नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे. 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे. 10
11, 12. पुन्हा आपण हीच कृती आता प्रत्येक स्थितीमध्ये आपण 5-5 सेकंद थांबणार आहोत. जेव्हा आपण थांबतो त्या स्थितीमध्ये तेव्हा आपल्याला श्वास मात्र चालू ठेवायचा आहे. श्वास कुठेही रोखून धरू नका. सुरुवात करूया. ओम भानवे नमो नमः. 1, 5, 4, 3, 2, 1. नमस्कारासन गेलाय. 2, हस्त उत्तानासन. होल्ड. 5, 4, 3, 2, 1. 3, हस्तपादासन. सावकाशपणे खाली या. आपलं कपाळ बघा गुडघ्यांच्या दिशेने जात का? अट्टहास नसेल. आणि अगेन होल्ड. 5, 4, 3, 2, 1. 4, डावा पाय मागे. अश्वसंचलन. पाऊल जमिनीकडे फ्लॅट करा. नजर सिलिंगकडे. दोन्ही हात आपले खाली जमिनीला टेकतायत का बघा. तोंड बंद. श्वास चालू. अँड होल्ड. 5, 4, 3, 2, 1. 5, दंडासन. उजवा पाय मागे. स्लॅन्टिंग पोझिशन. पाठकणा आणि पोट जमिनीला समान. नजर समोर. आणि होल्ड. 5, 4, 3, 2, 1. 6, अष्टांगासन. इथे थांबा. 5, 4, 3, 2, 1. 7, भुजंगासन. पावलं जमिनीकडे फ्लॅट. खांदे रिलॅक्स. नजर सिलिंगकडे. श्वास चालू आहे. 5, 4, 3, 2, 1. 8, पर्वतासन. एका रिदम मध्ये करण्याचा प्रयत्न म्हणजे आपल्याला कुठेही स्वतःचा जो आपण सुरुवातीला जेवढं आपण अंतर घेतलं होतं तिथेच म्हणजे करण्याचा प्रयत्न. आपल्याला पाय कुठेही पुढे मागे किंवा ऍडजस्ट करायचे नाहीयेत. तशा प्रकारे करण्याचा प्रयत्न करा. 8, पर्वतासन आपण केलंय आणि पुन्हा इथे थांबतोय. 5, 4, 3, 2, 1. आता पायाची हालचाल न करता फक्त डावा पाय पुढे घ्या. 9, अश्वसंचलन. उजवा पाय तिथेच ठेवा. फक्त डावा पाय जेवढा पुढे घेता येईल तेवढं पुढे घ्या. उजव्या पायाचा गुडघा तिथल्या तिथे जमिनीवर. नजर सिलिंगकडे. 9, अश्वसंचलन. 5, 4, 3, 2, 1. सावकाश उजवा पाय पुढे घ्या. डाव्या पायाची हालचाल न करता फक्त उजवा पाय पुढे. अँड अगेन होल्ड. 5, 4, 3, 2, 1. श्वास घेत घेत वर या. हस्त उत्तानासन. पुन्हा पायाची हालचाल न करता फक्त हात वर. अँड अगेन होल्ड. 5, 4, 3, 2, 1. नमस्कार. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या. तोंडाने सोडा. सूर्यनमस्कार करताना आपण जी स्थिती घेतो तीच म्हणजे बऱ्याचदा आपले पाय आपण नकळत पुढे मागे घालवतो किंवा असं काहीतरी करतो. तर शक्यतो आपल्या बॉडी पोश्चरचा जास्त हालचाल न करता आहे त्या स्थितीमध्ये करण्याचा प्रयत्न करायचे. सूर्यनमस्कार. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि मग पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. हातांमध्ये अंतर. तोंड बंद. डोळे बंद. श्वास चालू. जे जे काही आपण केलं श्वासाची गती वाढली आहे का त्यामुळे ते तपासून पहा. वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. करणार आहोत आपण सायकलिंग. दोन्ही हात आणि पाय एकत्रित हालचाल करणार आहोत. दोन्ही पाय जोडलेले. हात शरीराच्या जवळ.
दोन्ही हात आणि पाय हळूहळू 90 अंशापर्यंत वर घेऊन येऊया. हात आणि हाताच्या मुठी वळून घ्यायच्या आणि सुरू करूया. एकत्र हात आणि पायामध्ये हालचाल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. रिवर्स सायकलिंग. 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. हात पाय एकत्रित 90 डिग्री वर. सावकाश खाली घ्या. अगदी सावकाश सावकाश. कुठेही डोकं वर उचलू नका. कंट्रोल मुवमेंट. हात पाय खाली आणि विश्रांती. श्वासाची गती, पोटावरती प्रेशर वाढलेला आहे. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. रिलॅक्स व्हा. करणार आहोत आपण मत्स्यासन. आणि त्यासाठी स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. शयन स्थितीमध्ये पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला. जर हे करताना तुमचे पाय वरती तरंगत असतील, गुडघे मांड्यावर तरंगत असतील, तर मात्र दोन्ही पाय सरळच ठेवा. करणार आहोत आता पुढची कृती. हाताचा सपोर्ट कानाच्या जवळ द्या. हाताच्या आधाराने आधी डोकं वर उचला आणि मग आपल्या टाळूचा भाग जमिनीला टेकवा. सावकाश. आधी डोकं वर, मग टाळूचा भाग जमिनीवर. दोन्ही हात मांडीवर. हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर असतील. तोंड बंद. दातावर दात लावून घ्या. डोळे बंद आणि श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. आपल्या ब्रेनला रक्त पुरवठा खूप छान प्रकारे होण्यासाठी मत्स्यासन फायदेशीर ठरतं. उलटपाल करताना डोळे उघडा. हाताचा सपोर्ट कानाच्या जवळ द्या. हाताच्या आधाराने अगदी डोकं वर उचला. पाठीचा एक एक मणका जमिनीवर. डोकं जमिनीवर. पद्मासनाचं पद्मासन जे घातलंय ते सोडून द्या आणि विश्रांती. डोळे मिटून घ्यायचे आणि रिलॅक्स. कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहा. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. पूर्णपणे रिलॅक्स. संपूर्ण देहाचं निरीक्षण पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. शरीरामध्ये कुठेही हालचाल न करता स्वस्तपणे पडून राहूया. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना पोट हळूहळू वर येत आहे. श्वास सोडताना जमिनीकडे जातोय. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना जाणवतोय. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होते. सहज सुरू असणाऱ्या श्वासाकडे लक्ष.
हळूहळू हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. आपली मान उजवीकडे आणि डावीकडे सावकाश फिरवून घ्या. दोन्ही पाय जोडून घ्या. हात डोक्याच्या दिशेने वर, एक हलकासा खेच संपूर्ण शरीराला. एक श्वास भरून घ्यायचा, संपूर्ण खेच द्यायचा आपल्या शरीराला. आणि श्वास सोडत हात खाली येतील आणि एका कुशीला वळा. हाताच्या आकाराने बैठक स्थितीमध्ये अगदी सावध. बैठक स्थितीमध्ये विश्राम. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. डोळे मिटून आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. हाताची वायुमुद्रा म्हणजेच आपलं पहिलं जे बोट आहे त्याचं टोक अंगठ्याच्या मुळाशी घेऊन या आणि त्या बोटाला आपल्या अंगठ्याने लॉक करा. पहिलं बोट अंगठ्याच्या मुळाशी आणि अंगठ्याने पहिल्या बोटाला लॉक करून घ्यायचंय. उरलेली तीनही बोटं सरळ असतील. हाताचे तळवे सिलिंगकडे. दोन्ही हात आपल्या मांडीवरती. डोळे मिटून घ्या आणि नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. आंतरिक सजगता. स्वतः स्वतःशी एकरूप होण्याचा प्रयत्न करा. करूया दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं. दोन्ही हातांची द्रोण मुद्रा. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवा. द्रोण मुद्रेमध्ये आहे तो श्वास पूर्णपणे सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास भरून घेतलेल्या स्थितीमध्ये थांबा. 5, 4, 3, 2, 1. घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्यायला सुरुवात करा. अगदी सावकाश संपूर्ण श्वास सोडून द्या आणि श्वास सोडलेल्या स्थितीमध्येही काही क्षण थांबा. 5, 4, 3, 2, 1. पुन्हा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि थांबा. 5, 4, 3, 2, 1. घेतलेला श्वास सावकाश सोडून द्या. Slowly, completely breathe out. दीर्घ श्वसनामध्ये एकदा आपण श्वास घेतलेल्या स्थितीमध्ये श्वास रोखून धरला आणि श्वास सोडलेल्या स्थितीमध्येही श्वास रोखून धरला. याचा मागोवा मनातल्या मनात. हातांची ज्ञान मुद्रा. करूया अनुलोम विलोमची 5 आवर्तनं. शरीर आणि मन बॅलन्स करणारा. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा.
उजवी नाचपणी सहज बंद, चेहरा शांत आहे. डावीने आहे तो श्वास सूर्य. डावीने खोलवर दीर्घ पूर. डावी बंद. उजवीने संथ रेषा. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेषा. एक आवर्तन झालं. दुसरं डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. पुढची 3 आवर्तनं ही आपली आपण मनाने करणार आहोत, सूचनेशिवाय. आवर्तनं झाली की हात तुमचा खाली येईल. सुरुवात करूया. करणार आहोत आपण संपूर्ण विभागीय श्वसन. दोन्ही हातांची ब्रह्ममुद्रा म्हणजे अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोट घट्ट मिटून घ्यायचे. आणि जो आपल्या बोटांचा मागचा भाग आहे तो एकमेकांना असा जुळून घ्यायचा. आणि ही पकड आपल्या ओटी पोटाच्या इथे. बरोबर. हा, असं करायचंय. बरोबर. आणि ती पकड आपल्या ओटी पोटाच्या इथे. पाठकाणा सरळ ठेवायचा. जर ज्यांना बैठक बदलायची असेल त्यांनी बैठक बदलायला हरकत नाहीये. थोडेसे आपल्या छातीच्या भागाचं हलकसं प्रसरण होईल. पाठकाणा सरळ असेल. बैठक बदलायची असेल तर बदलू शकता. डोळे अलगद मिटून घ्या. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. अगदी शांतपणे या स्थितीमध्ये बसा. नॉर्मल श्वास चालू. आहे तो श्वास सोडू द्या. सुरुवातीला आपण प्रत्येक उच्चारण सेपरेटली करणार आहोत. अ, उ, म. आणि मग पुढची 3 आवर्तनं आपण एकत्रित अकार उकार मकार करणार आहोत. तर सुरुवात करूया. सुरुवातीला आपण करणार आहोत अकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास सोडताना अ चा उच्चार. अ. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना उंचा उच्चार. ओ.
खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना म चा उच्चार. हम्म. करूया संपूर्ण योगिक श्वसन. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना अ उम एकत्रित. अ. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना उच्चार. अ. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना उच्चार. अ. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. काही क्षण शांत. शरीर मन शांत झालेलं आहे. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. शरीर आणि मनाला उभारी देणार, त्याचं सामर्थ्य वाढवणाऱ्या महामृत्युंजय मंत्राचं पठण करूया. 3 वेळेला आपण हा महामृत्युंजय मंत्र बोलणार आहोत. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्युर्मुक्षीयमामृता. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्युर्मुक्षीयमामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्युर्मुक्षीयमामृतात्. ओम शांति शांति शांति. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाट जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. राग द्वेष अहंकार सगळं सोडून देऊया आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. हळूहळू श्वास घेत घेत कमरेत बसूया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या दिवसासाठी तुम्हा सगळ्यांना. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. मीटिंग एंड करते.